नमस्कार, मी माधवी. आजचा विषय कदाचित हजारो महिलांच्या मनात दडलेला एका न बोललेल्या वेदनेला शब्द देणारा आहे. एक अशी वेदना जी शरीराला दिसत नाही, पण मनाला रोज थोडं थोडं थकवत असते. ती वेदना म्हणजे स्वतःला हरवून बसण्याची. एका स्त्रीला एकदा विचारलं गेलं, तुझा आवडता रंग कोणता? ती काही क्षण शांत राहिली. तिने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण उत्तर तिच्याकडे नव्हतंच. कारण अनेक वर्ष ती मुलांच्या आवडीचे रंग निवडत होती, नवऱ्याच्या आवडीचे कपडे निवडत होती, घरातील प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करत होती. पण स्वतःला काय आवडतं हे विचारण्यासाठी तिला कधी वेळच मिळाला नव्हता. आणि तेव्हा तिला जाणवलं की ती फक्त तिचा आवडता रंगच नाही, तर स्वतःलाच कुठेतरी हरवून बसली आहे. प्रत्येक मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्यासोबत काही स्वप्नही जन्माला येतात. तिला मोठं व्हायचं असतं, जग बघायचं असतं, स्वतःची ओळख निर्माण करायची असते. तिला वाटतं एक दिवस लोक मला माझ्या नावाने ओळखतील, माझ्या कर्तृत्वाने ओळखतील. पण आयुष्य जसं जसं पुढे सरकतं तसं त्या स्वप्नांच्या जागा जबाबदाऱ्या घेऊ लागतात आणि जबाबदाऱ्यांचं ओझं एवढं हळूहळू वाढतं की ते कधी खांद्यावर आलं हेही समजत नाही. सुरुवातीला मुलगी, नंतर पत्नी, मग सून, मग आई, आणि या प्रत्येक नात्यात ती इतकी गुंतून जाते की मी कुठेतरी मागे पडते. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? घरातील प्रत्येकाची एखादी आवड असते. कोणाला गोड आवडतं, कोणाला तिखट आवडतं, कोणाला कोणता सिनेमा आवडतो, कोणाला कोणतं गाणं आवडतं. घरातील स्त्रीला हे सगळं माहीत असतं, पण तिची आवड कोणाला माहिती असते का? तिला कोणता पदार्थ आवडतो, तिला कुठे फिरायला जायचं आहे, तिला आयुष्यात काय करायचं होतं हे किती जणांना माहीत असतं? हळूहळू ती स्वतःला समजावते, आता माझी वेळ नाही. मुलं मोठी झाली की बघू, घर व्यवस्थित झालं की बघू, थोडा वेळ मिळाला की बघू. पण तो वेळ कधीच येत नाही. वर्ष जातात, ऋतू बदलतात, कॅलेंडर बदलतं, पण तिचा तो एक दिवस मात्र येतच नाही. आणि मग एक दिवस घरात सगळे झोपलेले असतात, घर शांत असतं, ती एकटीच जागी असते आणि अचानक तिच्या मनात एक प्रश्न येतो, मी खरंच आनंदी आहे का? हा प्रश्न खूप साधा वाटतो, पण अनेकदा याच प्रश्नाचं उत्तर सर्वात कठीण असतं. कारण अनेक स्त्रिया आनंदी असल्याचा अभिनय करत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं, पण मनात थकवा असतो. त्या सगळ्यांची काळजी घेत असतात, पण त्यांची काळजी घेणारं कुणी नसतं. त्या सगळ्यांचं ऐकून घेतात, पण त्यांचं ऐकून घेण्यासाठी वेळ कुणाकडेच नसतो. कधी कधी त्यांना रडायचं असतं, खूप रडायचं असतं, पण त्या रडत नाहीत. कारण त्यांना वाटतं मी कमकुवत दिसेन. म्हणून त्या अश्रूंना मनाच्या एखाद्या कोपऱ्यात बंद करून ठेवतात आणि बाहेरून पुन्हा हसतात. पण मनाला फसवणं फार काळ शक्य नसतं. दडपलेल्या भावना एक दिवस आवाज करतात. तेव्हा चिडचिड वाढते, लहान गोष्टींचा त्रास होतो, रिकामं पण जाणवायला लागतं. आणि मग अनेक स्त्रिया स्वतःलाच दोष देऊ लागतात. माझ्यातच काहीतरी कमी आहे, मीच चुकीची आहे. पण खरं कारण काही वेगळंच असतं. त्या चुकीच्या नसतात, त्या फक्त खूप काळ स्वतःपासून दूर गेलेल्या असतात. एका झाडाचा विचार करा. जर आपण रोज त्याची फळं तोडत राहिलो, फांद्या वापरत राहिलो, पण त्याच्या मुळांना पाणीच दिलं नाही, तर एक दिवस ते झाड सुकणारच. स्त्रीचं आयुष्यही तसंच असतं. ती सतत देत राहते, प्रेम देते, काळजी देते, वेळ देते, त्याग करते, पण स्वतःच्या मनाला काहीच देत नाही. मग आतून थकवा येणं स्वाभाविकच आहे. म्हणून आज मी प्रत्येक स्त्रीला एक गोष्ट सांगते, स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी होणं नाही. स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे कर्तव्य विसरणं नाही. स्वतःची स्वप्न जपणं म्हणजे नात्यांकडे दुर्लक्ष करणं नाही. उलट स्वतः आनंदी असलेली स्त्रीच इतरांना खऱ्या अर्थाने आनंद देऊ शकते. आज स्वतःला आरशात बघा आणि विचारा, मी शेवटचं मनापासून कधी हसले होते? मी शेवटचं स्वतःसाठी काय केलं होतं? माझं एखादं अपूर्ण स्वप्न अजून माझी वाट पाहत आहे का? कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण शोध सुरू होईल. आणि स्वतःला पुन्हा शोधण्याचा प्रवास हाच आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवास असतो.
कधीकधी स्त्री स्वतःला हरवते ते एका मोठ्या घटनेमुळे नाही, तर छोट्या छोट्या गोष्टींमुळे. दररोज थोडी थोडी, जसं एखादं पुस्तक हळूहळू झिजत जातं तसं. एक दिवस ती स्वतःसाठी आवडणारा ड्रेस घेत नाही, कारण मुलांच्या फीचं महत्त्व जास्त असतं. दुसऱ्या दिवशी ती स्वतःची तब्येत दुर्लक्षित करते, कारण घरातील काम आधी महत्त्वाचे वाटतात. तिसऱ्या दिवशी ती स्वतःची इच्छा बाजूला ठेवते, कारण दुसऱ्यांचा आनंद तिला अधिक महत्त्वाचा वाटतो. आणि असं करत करत वर्षानुवर्ष निघून जातात. एक प्रसंग कल्पना करा. संध्याकाळची वेळ आहे. सगळे आपापल्या कामात व्यस्त आहेत. मुलं मोबाईलमध्ये आहेत, नवरा टी व्ही बघत आहे आणि ती स्वयंपाकघरात उभी आहे. भाजी ढवळत असताना अचानक तिचं लक्ष खिडकीबाहेर जातं. आकाशात सूर्य मावळत असतो. क्षणभर ती शांत होते आणि तिच्या मनात विचार येतो, माझ्यासाठी शेवटचा सूर्यास्त मी कधी पाहिला होता? हा प्रश्न साधा वाटतो, पण अनेक स्त्रियांच्या आयुष्याचं उत्तर त्यात दडलं आहे. आपण लहान असताना किती सहज आनंदी व्हायचो. पावसात भिजायचो, आवडतं गाणं गुणगुणायचो, मैत्रिणींसोबत तासनतास गप्पा मारायचो, लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधायचो. पण मोठं झाल्यावर आपण आनंद पुढे ढकलायला शिकतो. हे काम झालं की आनंदी होईन, ही जबाबदारी संपली की स्वतःसाठी वेळ काढेन, हे वर्ष जाऊ दे मग बघू. पण आयुष्य वाट बघत नाही, ते पुढे जातच राहतं. खरं सांगायचं तर अनेक स्त्रियांना स्वतःची किंमतच विसरायला होते, कारण त्यांना सतत हे शिकवलं जातं की चांगली स्त्री तीच जी स्वतःचा विचार शेवटी करते. पण एक प्रश्न विचारूया, जर घरातील दिवाच विझला तर घराला प्रकाश देणार कोण? जर स्त्रीच आतून तुटली तर ती इतरांना आधार कसा देणार? तुम्ही कधी एखाद्या आईकडे नीट पाहिलेत का? ती आजारी असली तरी काम करते, तिला ताप असला तरी स्वयंपाक करते, तिचं मन दुःखी असलं तरी ती हसते, कारण तिला वाटतं माझ्यामुळे कुणाला त्रास होऊ नये. पण या सगळ्यात तिचा स्वतःचा त्रास कुणाला दिसत नाही. आणि म्हणूनच आज जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर काही क्षणासाठी स्वतःचा विचार करा. तुमची एखादी अपूर्ण इच्छा आठवा, एखादं स्वप्न आठवा, एखादी गोष्ट जी तुम्हाला खूप आवडायची. कदाचित ते मग चित्र काढणं असू शकतं, कदाचित वाचन असेल किंवा एखादं गाणं असेल, नुसतंच निवांत फिरणंही असू शकतं. ती गोष्ट अजूनही तुमच्यात जिवंत आहे, ती फक्त धुळीखाली झाकली गेली आहे. कधीकधी स्वतःला शोधण्यासाठी मोठे बदल करावे लागत नाहीत, फक्त स्वतःशी पुन्हा मैत्री करावी लागते. स्वतःला दोष देणं थांबवावं लागतं, स्वतःच्या भावना ऐकायला शिकावं लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिकावं. कल्पना करा, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुम्ही मागे वळून पाहत आहात. तुम्हाला काय आठवेल? घरातील कामं, धावपळ, की ते काही क्षण जेव्हा तुम्ही मनापासून जगलात? म्हणून जबाबदाऱ्या नक्की सांभाळा, नाती नक्की जपा, सगळ्यांवर प्रेमही करा, पण त्या सगळ्यात स्वतःला हरवून देऊ नका. कारण तुम्ही फक्त एका घराची गरज नाही, तुम्ही एक व्यक्ती आहात, एक स्वप्न आहात, एक भावना आहात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये एक संपूर्ण विश्व आहात.